कृष्ण अध्याय 18 त्यामध्ये संजयाचं संजय भगवंतालाचं ज्ञान घेऊन ज्ञान स्वरूप झालेले आणि तो योग ज्ञान योग आपल्या समोर मांडतायत पण त्यांना बोलता येत नाही. अद्भुत चमत्कार पाहिला आणि कृष्ण परमात्म्याचे व्यापक स्वरूप त्यांना दिसले. ते जगत नव्हतं, दृश्य आटलं होतं. परमात्मा चौकड गाठलेला होता. अज्ञान त्यांच्या बोधानं भस्म झालेलं होतं आणि जी पाहणाऱ्याची स्थिती आता स्वतःची संजयाची ते अलौकिक आणि आश्चर्यकारक विस्मयकारक होती. इतके अद्भुत प्रकार कृष्णाच्या स्वरूपाची जे परमात्मा होते त्यांचं स्वरूप त्यांनी प्रगट केलं होतं. ते विश्वरूप होतं, ते अद्भुत होतं, ते रमणीय होतं, ते गोड होतं, ते आनंदकारक होतं, ते वृत्तीविना होतं, ते ज्ञानमय होतं. ते संजयानं पाहिलं होतं. ते दर्शन अभिलात्मक होतं. ते दर्शन अभिलात्मक होतं. चिंतन वेदाचं ओवीच्या द्वारे बुद्धीला ग्रहण करता येत होतं. तेव्हा संजयपणा निघून गेला होता आणि आत्मपणा प्रगट झालेला होता. तेव्हा संपलेला असताना जी चिन्मय अवस्था प्रगट होती आणि अनुभूती सतत येती आणि बद्धता भस्म होती, ती खास ब्रह्मवेत्याच्या अनुभवाची स्थिती. ब्रह्मवेत्ता काय असतं, अज्ञानी काय असतं, पामर कसा असतो, विषय कुठं राहतो, संसारी काय करतो, साधक कसा वागतो आणि सिद्ध महात्मा कसा बनतो, हे नाना टप्प्याचं तुम्हाला वर्णन माहिती पाहिजे. पाऊण तास अर्धे तासात काही कळत नसतं. आयुष्य पणाला लावून घ्यायचं काही येत नसतंय. पुन्हा माया समोर येतील, घात करती, तपस्या भंग करती. ऋषींची तपस्या भंग केली अप्सरेनं खाली येऊन. तुमचं आमचं काय? अधिकार सज्ज पाहिजे, प्रपंच बाजूला पाहिजे, वृत्तीश्वरला जाणणारी पाहिजे, भक्ती अपरंपार पाहिजे, सतसंगाचा वडीमार पाहिजे, श्रवणाची धार पाहिजे, गीतेचा सार पाहिजे, संताच्या बोधाची तलवार पाहिजे. मग ते बोधाची तलवार अज्ञानाला कापून टाक, देवभावाला बंद करती, आत्मस्वरूपाला प्रगट करती, जीवाशिवाचं मिलन करती. हे संताच्या बोधाची परिस्थिती, ती आत्मस्थिती. नवकी देहस्थिती. देहस्थिती म्हणजे नरक आहे, केवळ दुःख त्याचं नाव नरक आहे. दुःखातून यायचं असेल, दुःख संपवायचं असेल, अमृतानुभव भोगायचा असेल, जो जन्म मृत्यूला टाळायचा असेल, चिंतनात राहा, श्रवण करा, संतांचा आशीर्वाद घ्या, ग्रंथाला प्रेम करा, मोठ्याचं प्रेम बंद करा, जडाला बाजूला सारा, आत्मभ्रांती बंद, देहभ्रांती बंद करा, तो ईश्वराचा भक्त करा, नाहीतर जन्माने मरा. एक असताना तुम्ही जन्माने मरा. का भीती वाटत नाही जन्माची मृत्यूची? का भीती वाटत नाही वेदाची? देहाचा संबंध होतोय का रडू येत नाही? भगवंताचा संबंध राखला जातो का कळत नाही? मी देह वाटत का दुःख होत नाही? मी तर परमात्मा आहे हे का कळत नाही? बुद्धीची आणि भगवंताची एकता का होत नाही? जगत बुद्धीतून का जात नाही? अज्ञान का टाकता येत नाही? मी कोण हे का कळत नाही? तरी कुशल जगता, विधुंद वागता, संसारात चाकता. केवळ पाप, अनाधिकार. कसला परमार्थ करता तुम्ही? न स्वतःची ओळख, न सुखाची जाणीव, न भगवंताची प्राप्ती, न अज्ञानाची समाप्ती. काय करतो आपण जन्माला येऊन? मी आणि माझं हे दुःखाचं ओझ आहे आणि मी का जात नाही? माझं का वाटतंय? पण हरी भेटला नाही, हरी कळाला नाही.
आणि हरी मिळाला नाही बुद्धीला. मग काय मिळालं? देह, प्रपंच, घर, कपाट, पीओपी, भांडे, चमचे हे भेटलं. हरी भेटला का? नाही माऊली. मन म्हटलं भेटलं का हरी? नाही माऊली. नातं भेटावं वाटतं, घर भेटावं वाटतं, सोनं भेटावं वाटतं, गाडीमध्ये बसावं वाटतं 50 लाखाच्या. मोक्षाच्या गाडीत कोण बसणार? तुझा नाना. जरा तरी माइंड वापरा, स्वतःसाठी जगा, भेदाला त्यागा, अभेदात वागा. अभेद प्राप्त करा ना, ज्ञानाची सिद्धी करा ना, अज्ञान भस्म करा आणि साधूच्या पंक्तीला जेवण करा. बोधाचं, ज्ञानाचं, वेदाचं, आत्मसंपत्ती ही सुखाची संपत्ती आहे. ही वेदाची स्थिती आहे, ही रामाची प्रतीती आहे, ही ईश्वराची भेट आहे, जन्माची ताटात तूट आहे. माती कळलं आणि माझं घर आणि माझं पोरग मरतीतच. माझा विठ्ठल वाटत आहे तुला? विठ्ठल माझा 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 विठ्ठलाचा, विठ्ठलाचा, विठ्ठल माझा 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 विठ्ठलाचा. ध्यास असावा, अभ्यास असावा, वेदाचा अभ्यास असावा, परमात्म्याचा ध्यास असावा. संसारापासून दूर जावं, परमात्म्याला ओळखून घ्यावं, आपल्या आपल्या सीमेत राहावं, देहावर का पुन्हा पुन्हा यावं. खेटराला का खाऊ मोजू मोजू, तुका म्हणे आयशा नरा, मोजून माराव्या पैंजरा. तुका म्हणे आयशा नरा, मोजून माराव्या पैंजरा. चपले जो की स्वतःची ओळख करत नाही, जो की बोधात थांबत नाही, जो की देहभावबंद करत नाही, जो आठवड्याला प्राप्त करत नाही, जो वेदांताचे ज्ञान हृदयात भरत नाही, जो साधूची सेवा करत नाही, तो जन्माला काय मिळेल काय सेम. कारण त्याला काही परमात्म्याची सिद्धता केलीच नाही, वेदांताची ओळख झालीच नाही, देहभ्रांती गेलीच नाही, भगवंताची अनुभूती आलीच नाही, विषय मनातून बाहेर गेलेच नाही, हा जडभाव बंद झालाच नाही, इंद्रियाचा विकार समाप्त केलाच नाही, विषयाची वासना संपलीच नाही, मी कोण हे कळलंच नाही, रामाची प्राप्ती झालीच नाही, हरराम मन भगवंताकडे राहिलंच नाही. मन भगवंतापाशी राहत नाही, त्याला तळापट कसं जाता येत नाही, त्याची अनुभूती कशी घेता येत नाही, भेद कसा टाकता येत नाही, अभेदात्मक सुख का बघता येत नाही, भ्रांतीतून का निघता येत नाही, विषयाची जाणीव का समाप्त होत नाही, परमेश्वराची जाणीव का बघता येत नाही, आणि माऊलीची ओवी का हृदयात राहत नाही, तर तुझं जन्म आणि मृत्यू संपत नाही. किती नाच, कुठे पळ तू, पण मातीत जा, काय होणार नाही. मला सांगू नका, नका मातीत जा तुम्ही. मला काय सांगता, मला करायचं काय, माझ्या चिंतनात मी बेधुंद आहे. फक्त एक बहिरंगाने अंतरंगाबद्दल बोलते की आता बहिरंग संपलाय, शेंगदाणा शेंग फोडली तर शेंगदाणा काढलाय तर त्याला पुन्हा फोडू नका, ते भाजून खा. तसं अज्ञान भाजून राहा, पुन्हा शेंग फोडायला राहतच नाही, टरफल किती वेळ काढायचं, एकदा काढलं शेंगदाणा पाहायचं, तसं अज्ञान काढलं की भगवंताला पाहायचं, पुन्हा पुन्हा टरफलाकडे जायचं नाही बुसकटात. हो माऊली. साष्टांग ब्रह्मरूप व्हा, बुद्धीला ईश्वराशी समर्पित करा, आत्मानुभव होगा. हे अंतरंगात असतं, बहिरंगात नसतं. या कथा करा, पैसे टाका आणि जा. कुकिंगचे पैसे, राहायचे पैसे, खायचे पैसे,
हा व्यवहार करावाच लागतो. पण इतकं करून बहिरंगामध्ये तोंड घालणं चांगलं नसतं. टरफल काढल्यावर कोणा शंगदाना फोडायचा नसतो. टरफल काढणं म्हणजे या अंतःकरणाची शुद्धी करणं. कारण ते अशुद्ध असतं, पाप करा वाटतं, वाईट बोला वाटतं, भांडा वाटतं, तर मुगुणाचा वाटतं, लोकांवर वरडा वाटतं, लोकांची निंदा करा वाटती, लोकांना शब्द मारावे वाटतात बोलताना टच टच. पण त्याच्यामध्ये परमात्मा समोरच्या मध्ये त्याला त्रास झाला, तुला तो माफ कधी करणार नाही. तुझ्या हातात सत्ता आहे, तुझी पण जाणार आहे. पुढची पाच असं टिकत नाही, तू काय टिकणार आहेस? हो म्हणून माऊली. वाणीनं दुःख दुखवणं महापाप आहे. म्हणून वाणीनं बोलणं म्हणजे तमोगुण आहे, आणि वाणी शांत होणं म्हणजे सत्वगुण आहे. आणि वाणी ईश्वराला समर्पित होणं म्हणजे त्याच्या पुढे जाणे. उन्हाळा सोडावं लागतंय, मन हरीकडे धाडावं लागतंय, प्रपंचाला सोडावं लागतंय, अज्ञानाला मोडावं लागतंय, सत्संगाला जोडावं लागतंय, स्वरूपाला भोगावं लागतंय, देहभावाला टाकावं लागतंय, आत्मानंदात रंगावं लागतंय, मी कोण हे कळावं लागतंय, साधूच्या संगतीमध्ये बोधाचं जेवण घ्यावं लागतंय, आणि आत्मसुख भोगून त्या महिमेत राहावं लागतं, तर ब्रह्मपद मिळतं. मी कोण कळतं संतापाशी गेल्यावर, ग्रंथाला मन दिल्यावर, वैराग्यात झाल्यावर, विवेकाचा दीप लावल्यावर मी कोण कळतं, माझं कोण कळतं. माझे गुरु आहेत, बाकी कचरा आहे. अगदी माऊली, बाकी कचराच आहे, फक्त माझे गुरुच आहे. साष्टांगाला सद्गुरू माऊली. माझे ते, मी त्यांची आहे, ते मला तारणार आहे, माझं अज्ञान हरणार आहे, मी बोधात जाणार आहे, आत्मरंगात रंगणार आहे, माझ्या स्वरूपात थांबणार आहे, माझी ओळख होणार आहे, मला मोक्ष ते देणार आहे, मला सुखाकडे नेणार आहेत, माझ्या हाताला धरून त्या विश्वातून बाहेर मला काढणार आहे, दुःख माझं संपणार आहे, मला सुखामध्ये ते ठेवणार आहेत. माझे गुरु आहेत. आणि माझं कोणी नाही. तर माझा देह नाही, तर देह संबंधी माझं कोण? आधी देह काय, खरा देह संबंधी पसारा गोबा म्हणले आमचे. आधी देह काय, खरा देह संबंधी पसारा. जास्त भांडे झाले की पसारा म्हणते, ती सांगते पसारा, तीच पसारा गोळा करते बुद्धी, आणि आगावाचे भांडे भरती, पोत बाजूला टाकती, तो पसारा आहे. पोत्यात भरायचा, बाजूला टाकायचा. गुंतायचं नाही कुठं, चिटकायचं नाही कुठं, अटकायचं नाही कुठं, सटकायचं पण नाही कुठं. व्यवहारापुरतं वृत्तीवर यायचं, पुन्हा अंतरंगात राहायचं, अख्खं मंदिरात जायचं, शिवाला पाहायचं, शिवरूप पाहायचं, मी कोण हे जाणायचं, देहभावातून निघायचं, आत्मरंगात रंगायचं, वेदामध्ये जगायचं, भ्रांतीला धुवायचं, मीपणातून जागवायचं, अहम ब्रह्मास्मीचा आस्वाद घ्यायचा. साष्टांग दंडवत माऊली. जागवा. हो माऊली. म्हणून तुम्हाला जो राग येतो माझा, की बहिरंगाला काडी लावा म्हणते मी, प्रपंचाला स्वारी बहिरंगाला. हा संसार हे भौतिक, मला म्हणायचे संसाराला काढी लावून या लागतो म्हणजे वैराग्य. ते शब्द ऐकले आम्हाला तेच आवडतं, कारण त्यांचीच गुटी पेलेली ना. काल वही काढली, तुम्हाला म्हटलं मी काल जरा आवडलं, काय द्यायचं काय वाचायचं ते ध्यास लागलाय ना. शब्द समजत नव्हते, थांबत नव्हते, कळत भगवंताचं आहे आणि प्रपंचातलं मन स्वर्ग नरकाचं आहे. अगदी बरोबर माऊली. साष्टांग चुकले का? बरोबर आहे माऊली. साष्टांग दंडवत माऊली. अगदी ठीक आहे.
हे सगळी चांगलं आहे, बुद्धी पण छान आहे, तर त्याच्याद्वारे परमार्थ खूप करा. धन दौलत तुमच्या प्रारब्धानं तुमच्या पुण्याने मिळते, ती मिळत राहते. इकडे आल्यावर काही कम पडत नाही. आमच्या गुरूंचा आशीर्वाद, काहीच कम पडत नाही. प्रपंचात ते उणी पडत नाही. पण तुम्हाला त्रास झाला तर तुम्ही भगवंताकडे जाता येत नाही, ही चिंता त्यांना असते. हो माऊली. म्हणून घाबरून हा आता आपण त्याचे ना, मग ते आपलं करतो सगळं. आता मी करतो मला ते काय करत नाही, त्यांना करतो मला कम पडत नाही. अगदी अगदी खरंय माऊली. मी करता बोलल्यावर सगळंच कमी पडते, करता भावानं केलं तर काहीच कमी पडत नाही. पण ते करतेपणा पुसण्यासाठी, हरीला आवाज देण्यासाठी, हरीची प्राप्ती होण्यासाठी, त्याला मंदिरात आत पाहण्यासाठी वेदांताचे दर्शन, वेदांताचा अभ्यास, श्रवणामध्ये सतत तुला ध्यास, तो महात्मापास, तो महात्माचा त्याला ध्यास असावा, वेदाचा अभ्यास असावा, गीतेचा ओळख असावी तत्वाची, प्राप्ती असावी सुखाची, अनुभूती विठ्ठलाची, आणि भेट श्रीरंगाची. रंगून जाऊ कुणात, घरात, देहात, नात्यात नाही माऊली. ना. नाही रे बाबा, इथं रंगणं म्हणजे काट्यावरून चालणं, इस्तावून पळणं, आगीला धरणं म्हणजे हे, भगवंताला धरणं म्हणजे हे. तू काय का नाही माऊली, अगदी बरोबर आहे. बरोबर आहे मग. कधी हृदयाला बाण लागल कुणाचा, कधी चित्त गडबडून जाईल, कधी प्रपंच माणसाला असं कसं दुःखाकडे ओढल माहित नसतं. म्हणून ते यातून मन काढायचं असतं, अज्ञान झाडायचं असतं, संतांच्या चरणापासून नतमस्तक व्हायचं असतं, अभेदाला बोलवायचं असतं, आणि त्या अभेदात नांदायसाठी वेदाला समजून घ्यायचं असतं, संतांची संगती करायची असती, श्रवणाची भक्ती करायची असती, मग जीवन मुक्ती हातात येत असती, मग तृप्त होत असतं, सुख पदरात येत असतं, दुःख बंद होत असतं, अज्ञान संपत असतं, ज्ञान हृदयात नांदत असतं, त्याला हरिभक्त म्हणायचं असतं. बापरे, साष्टांग साष्टांग दंडवत माऊली. किती सुंदर. काय हरिभक्त माऊली. सांगा मग, कोण बोलताय? की आज अवतानाच कुसळ सोडून झाला, केशवाला प्रगट करतात, अज्ञानाला संपवून टाकतात, देहाचा संबंध कट करतात, ईश्वराला प्रगट करतात, ते माऊली हृदयामधून तुम्हाला जाग करतात. साष्टांग दंडवत, खरे अगदी माऊली. येतातच साष्टांग दंडवत. रोज पाठात येतात माऊली, आपले रोज पाठात येतात माऊली. रोज एवढं बोल, आपली सामर्थ्य नाही एवढं बोलायचं. हो माऊली. नाही, विचार पण करत नाही, पाण्यासारखे शब्द, सर्व 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 वाक्य शब्द, पाऊस तोंडातून, अर्धे तास, 30 मिनिटं, 40 मिनिटं, काय 2 दिवस एकच होईल की रंगायचं आणि गीतेच्या अभ्यासात जगायचं, श्लोकाला हृदयाकडे न्यायचं, आणि ओवीच्या शब्दाचं रसपान करायचं, त्याला ब्रह्मवेत्ता म्हणायचं. रामकृष्ण हरिमाई. साष्टांग दंडवत. ती विठ्ठलाची आहे, ओळख तत्वाची आहे, बुद्धी मिठी देती, ब्रह्मत्वाची पडली मिठी, मिठी मारली ब्रह्मस्वरूपाला तिनं. कळतं का काही? नात्याला मिठी मारणं वेगळं, जडाची मिठी आहे, हाडाची, नक्की ब्रह्मत्वाची समजून घ्या. गटपुरी मारली ना पोरीला मिठी, गेली निघून, आली एक दिवस गेट भेटून गेली, माय पलंगावर महिनाभर आपलं झालं, आली आली गेली ना, आली 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 आली, वाटोळ गेली गेली गेली, वाटोळ.
हो माऊली. थांबते का वारा थांबता नाही थांबत. बसले का एक महिन्यावर तुझ्यापाशी नाही माऊली. तू बसले ना तुझ्या वेळेस पांडीवर बाळ असताना बसले 2 महिने बसले का तुझ्यापाशी 1 महिना कळतं का हो माऊली. नाही बसले. खरंच कळत नाही नाही. हो माऊली अगदी खरं आहे. मी नाही सोडित कुणाच्या दोषाला वाईट वागण्याला रसभाव तुथे येथे व्यासे तेने तुथे येथे व्यासे त्यांनी शब्दावर तुम्हाला बोलायचे आणि पाठ होतात एकदा बघितलं की हाय माऊलीचा आशीर्वाद आहे येणे तुथे येथे व्यासे एकदा बघितले पाठ होते माहित नाही काय हो माऊली. अधिकार तुमचा हे आहे माऊली. पण खरंच ना काय आहे की पटकन इथे येतो माहित नाही येणे तुथे येथे व्यासे तुला इथं का व्यासानं बसवलंय युद्धातलं सांग तू काय सांगतो रे मला गीता कृष्ण काय म्हणलाय ना अर्जुन काय झाला बंद करते हा किती पापी होता हे त्याला बोध नकोय आणि ते दुर्योधन हवाय दुराचारी पापी जो कुळाचा नाशिक अंगारात आहे ते काय करायला आणि ते कुठं गेला आणि त्याचं काय होईल विजय कोणाला होईल हे नाचायला आंधळ आम्ही बी आंधळेच त्याची बुद्धी पोरापाशी आमची बुद्धी बी पोरापाशी ढोरापाशी घरापाशी देहापाशी त्याच्यापेक्षा तुम्ही जास्त आंधळे आहेत की नाही हो माऊली. येणे तुथे येते व्यासे तुला इथं कशामुळे बसवलं की दिव्य दृष्टी दिली विद्यार्थलं बघ आणि आंधळ्याला सांग माझा दुर्योधन कुठे आहे बाबा काय करायला मारायला येत नाही लोकांना ते सांग तू गीतेचं काय सांगतो आणि अर्जुन कुठे गेला आणि बोध कसा आला आणि गीता काय म्हणती मला ऐकायचं नाही पाप्यातला पापी हो माऊली. एकदम खरंच आहे खरंच आहे तो बोध ऐकून साक्षात कृष्ण परमात्मा समोर आहे योग योगेश्वर कृष्ण अर्जुन त्या बोधामध्ये उतरून गेले अद्वैता दोघं आले उपाधी बंद निराश झाली आणि अनुभूती हरीची आली तो प्रगट झाला दोघा जीवा शिवाचा भेद झाला तो प्रसंग युद्धाच्या आधी आला अर्जुन मुक्त झाला युद्धाचा प्रसंग नंतर आला कारण जगत भाव संपला म्हणून त्यानं मुंडके कापले जगत नाही सिद्ध झालं मेलं कोण आलं कोण गेलं कोण साष्टांग माऊली. कोटी कोटी पण ही जेव्हा सिद्धी झाली युद्धाला आरंभ झाले ज्ञानानंतर पाप पुण्य संपत असतं कर्माचा संबंध उरत नसतो पाप पुण्य प्रगट होत नसतं आणि तो ईश्वराहून अलग होत नसतो कारण तो ब्रह्मवेत्ता देहात कधीच नसतं ते वर्तता सती देही ते वर्तता सती देही ते देही न माझ्या ठाई ते माझ्या ठिकाणी आले ज्ञानात तिने हात उरलेच नाही ते वर्तता सती देही ते देही न माझ्या ठाई किती पारायण करतात बायका कुठं कुठं जाऊ जाऊ झाडाखाली वडाखाली कुठं गंगेखाली हे भाव प्रगट झाल्यावर हे थोडकून काढतो काय माय गेली होते भूतापाशी अरे नाही मग कशा अरे मोडा तुझी माय का भूता संग गेली का किती घाण अर्थ आहे तरी कळत नाही जोडी मारून घेत कसली खाण भाषा आहे आपण नाही बोलू ते संत बोलू इतकं मारून मी चटके बसत नाही संसाराचे पटके लागत नाही प्रपंचाला मन सोडत नाही देहभाव टाकता येत नाही आत्मभावात जगता येत नाही मी कोण हे बुद्धीला जाणता येत नाही आणि अभेदात तो व्यवहार होतच नाही अभेद प्रगट करून झालेला व्यवहार तारक असतो आणि भेदात राहून केलेला व्यवहार मारक असतो हो माऊली. वाव मंत्र तरी बाबा रत्न रत्न आहेत माझे गुरु अभेदातला व्यवहार तारक वेदातला व्यवहार मारक मारक. खरंच आपण मारक खरं
कारण भेदातून पाप पुण्याची उत्पत्ती आहे आणि जन्म मृत्यूची रांग आहे. मग केले कर्म झाले त्याची भोग आले, उपजले मेले ऐसे किती. हो माऊली, मोजून वापस नाही त्याला किती झाले काय नाही. अहो त्यांना पाठ आहे पण कर्मातून निघता येईल. काही पैसा पाठ आहे डोंगरावर नाव कडे काटायच्या येईल आणि ढकलून द्यावरी. टकमक चौक आहे ते रायगडावर, टकमक चौक माहिती की नाही. हो माऊली. छावा पिक्चर बघा, छावा त्यास कळून घेत जा. खरे माऊली, सगळंच माहित पाहिजे, इतिहासही माहित पाहिजे. मी बघते बाबा. संभाजी महाराजांचे कमीत कमी 6 महिन्याचे. हो, संजय म्हणाले तिची अवस्था कशी सांगू का तुम्हाला, त्या राजाची अवस्था कशी झाली. तो मला हे सांगायला तुच्छ समजायलाय. मग असं पागल माणूस कसं असतं, त्याला भगवंताचं काही नातं नसतं, त्याला प्रपंचाचं वेड असतं, तो माणूस किती मूर्ख असतो. त्या मूर्ख माणसाचं स्वभाव काय आहे ते सांगितल्या पुढचं होईल. तो कसा असतो पागल माणूस, संसाराला पापी माणूस कसा असतो बेचारी. ऐका आता. राणीचे रावळा नेनिया, राणीचे रानातलं जंगलातलं माणूस राजवाड्यात आणलं. असं बघायला ते म्हणते ह्याला काय म्हणते झुंबर, त्याला काय म्हणते माहित नाही, काय असं काहीच माहित नाही. त्याला फक्त झाड माहित होते. तसं त्या राजाला फक्त दुर्योधन माहित होता. योग ऐकून पागल झाला. तसं रानातला माणूस राजवाड्यात आला, बघून पागल झाला. हो माऊली. शब्द काय, राणीचे रावळा नेनिया. राणाला पण राज शब्द आहे, रावळाला पण राज शब्द आहे. माऊलींचा प्रयास कसा आहे, 3 अक्षरामध्ये रेस आहे. का थांबायचंय हे बी अक्कल नाही. तसं कुत्र मागं लागायचं पोत्यात. आम्ही वाचलं, अरे किती अभिमानपणा. त्याचं कळालं नाही म्हणून रडणं नाही, दुःख नाही, काही वाटत नाही, काहीच नाही देणं घेणं. वाचलं म्हणून नाचते आता. बाबा होती सेवा म्हणा, पण मेवा नाही. तेव्हा तुला सांगितले माऊलीनं, भाव धरून वाचे ज्ञानेश्वरी कृपा करी तयावर हरी. तोंड दाबायला तयार बायका आमच्या पुण्यात. भाव धरून, भाव आहे का तुला. भाव म्हणलं ते कळत असते. जगाचा अभाव होत असते, तुझा स्वभाव थांबत असते, प्रभाव ज्ञानाचा होत असते, कुभाव जात असते आणि सोच दर्शन होत असते. त्याला म्हणते भाव धरून वाचे ज्ञानेश्वरी कृपा करी तयावरी हरी. हो माऊली. फक्त काय भाव आहे त्याच्यापाशी. भगवत भाव शब्दाला बघती नाही, शब्दाच्या द्वारे हरीला बघा. शब्दातून त्याला काढावं, मन त्याला जोडावं, अज्ञानाला फोडावं, रामरूप व्हावं. गोवीतून तिकडे जा. ती म्हणती टरा पळायचं, मला तिकडं जायचं माहित नाही. शब्दापाशी थांबते, शब्दाला बघते, अक्षराला काळे. बघा, राणीची रावळा नेलिया, दाही दिशा मानी सुनिया. बाबा बाबा, दाही दिशा सुनिया. शून्य वाटत त्याला. काय आहे, मला रानात वारा हिंडायचं, झाडावर पडायचं, लोळायचं, खाली फळं खायचे, सगळं रान माझं, कुठे पडा. इथं काय भिंती कशाला, इथं रानात मोकळं होतो, इथं भिंतीत आलो. काही दिशा सुनिया, शून्य वाटत. अगदी बरोबर. बघ आता, रान चांगलं का राजवाडा चांगला सांगा. काय भाऊ मोरे एकूण दाखवतात. काही दिशा सुनिया, शून्य वाटायला त्याला आता आवडत झालं. तसं त्या आंधळ्याला ते योगेश्वर भगवंताचं मोक्षाचं ज्ञान आवडत झालं. म्हणून हे उदाहरण दिलं त्या आंधळ्यासाठी. काही दिशा सुनिया, रात्री होय पाहल या निशाचरा.
बघा, त्याला दिवस उजळला की त्याला दुःख होतं, कारण त्याचे आंधळे डोळे येतात. त्याला अंधारामध्येच त्याला सगळं दिसत असतं उघड. कळालं का निशाचर? हो माऊली. त्याला दिवस दिसतं का काही? नाही काही दिसत. दिसतं का घुबडाला? नाही दिसत. नाही दिसत. मग काही कळतं का त्या राजाला बोधाचं वेदाचं? काहीच. म्हणून निशाचर येतो. निशाचर खरंच. रानात राहणारा, संध्याकाळी पाहणारा प्राणी निशाचरा. कळतं का हो इतकं? नाही काय माऊली. की सगळ्या वाचनात मोतरबाई नाही काय की आजकाल झोपली का? हॅलो, रात्री होय पाहणे या निशाचर. दिवस उघडला की त्याला रात्रच वाटते. तसं त्याला इथं आलं की राजवाड्यात दुःखच होतं. मस्त आहे. जो जेथीचा गौरवणेने, गौरव म्हणजे महत्व, जिथलं महत्व त्याला कळालं नाही त्या ते तुच्छ वाटतं. राजवाड्याचं महत्व कळालं नाही त्याला तुच्छ वाटलं. कुणाला? जंगलात राहणाऱ्या त्या माणसाला. तसं ह्याला तुच्छ वाटलं. कुणाला? त्या आंधळ्याला. काय वाटलं? ते वेदाचं ज्ञान. संजयानं ते आत्मानुभूती घेतली, त्याला तुच्छ वाटलं. आता प्रयास आहे बघा. जो जेथीचे गौरवणेने, त्याला गौरव म्हणजे महत्व त्या गोष्टीचं कळालं का? महत्व ज्ञान गीतेचं सांगा. नाही कळालं माऊली. नाही कळालं. दुःख झालं त्याला, त्याचं काही देणे नाही. ए काय बोलायला म्हणू नको, मला सांगते युद्धाचं असं म्हणाले ते पागल. आता ऐका. तयासी ते गुंबळवाणे, ते भयंकर वाटायचं, अवघड वाटायचं, भयंकर. काय गोष्टी असं सांगाल तू गीतेच्या बोधाच्या? मला कसं सांगू? भिंगुळवाणे भयंकर, त्याला त्रास झाला. भिंगुळवाणे म्हणजे भयंकर. तयाशी ते भिंगुळवाणे म्हणून अप्रसंग तेने म्हणावा की तो, म्हणून अप्रसंग की तेने म्हणावा की तो. ते प्रसंग काय चालला युद्धाचा, तू काय बोलतो गीतेचा? हे काय आहे? कसं कळलं तुला? असं बोलायला ते राजा दुराचारी. मग म्हणे सांगे प्रस्तुत. हे काय चाललं आता सध्या तिथं? काय चाललंय ते सांग. ते गीता बंद कर. ते अर्जुन कृष्ण सांग, सोडून दे. मग काय करू? ते तर देहावर यायला तयार नाही. त्याची वाणी बंद पडली. त्याचा आत्त कंप शरीरात व्हायला, कंठ दाटून यायला. इथून मांडली माऊलीनं. हे कळून घ्या. कळत नाही बरं आपल्याला भूमीत काय आहे. कधी बोध आहे, कधी वेद आहे, कधी मोक्षाची स्थिती आहे, कधी भक्तीची रीती आहे, कधी अविद्येची स्थिती आहे, कधी असे भ्रांतीत लोकांचं मनोगत आहे. नाना रूपानं माऊलीने सावध केलंय आणि साधकाला मोक्षाचं दान दिलंय. वेदाचं भान, आत्मत्वाची जाण, अभेदाची खूण आहे, ही सुखाची जाण आहे. की भूमीतून कळते आपल्याला वरच्यावर. इकडं सतत राहायचं बेटा, वरवर प्रपंच करायचा, सोडून द्यायचं. आता जायचंय हरीकडं. हे देह पडणार आहे, काळ खाणार आहे. ज्ञानाला काळ येतच नाही, काळाच्या पलीकडे तो असतो. हे पण कळत नसतं. सांगावं तरी काय काय. डोकं इतकं हे होतंय. 1 घंटा तुमचा असतो, 10 घंटा बोला म्हणतात. आता काय बोलायचं ते आम्ही लाल बटन दाबतो, निघून जातो. आम्हाला कळत नाही कोण निघून गेलं, कोण आलं, कोण लोळून खायलं, कोण बोलत. तेने म्हणावा की तो, म्हणून या प्रसंग तेने म्हणावा की तो. ते भयंकर वाटायला ऐकून मला. प्रसंग काय चालाय युद्धाचा मला ऐकायचंय, पण तू चांगला बोल. या प्रसंग झाला मला आवडत झालं, पण करते ते संजय बोलता येईल. आत्मसात दाटून आले, घाम फुटला, वाणी बंद पडली, घाबरायला शरीराला कंप पडला आणि आंधळ असं बोलायचं. काय बोलायला तुझा प्रसंग आहे? प्रस्तुत काय चाललंय युद्ध ते सांग. काय गीता काय सांगतो म्हणा? तसं चिंतन चालू असताना तिला आवडत नाही गीता. जाऊन बसू गॅस पशी, खंडे पशी, कुठे कटे पळते. अरे रामा, आधी मरण तयारी करणं सगळी. एका सद्गुरू वाचन सोडत चालणार कोणी? किती वेळ असते तर तुला सोडणार आहे का हे जाताना? नाही. असं जर प्राण थांबून देणार आहे, चल माझं काम कर. तिथे घोर संसार.
अगो खरंच आहे. एक घंटा पण तुम्हाला मिळत नाही तरी तुम्हाला काही कळत नाही. केवळ पाप. हो माऊली, किती सांगता तुम्ही, बापरे, तरी लवकर लक्षात येत नाही. वागत नाही, दांडगी लोक असतात ती. आम्हालाच नाव ठेवतात. मग म्हणे सांगे प्रस्तुत उदयले सीते उत्कळीत ते कोणासी बार जैत होईल शेकी. ते कोणासे बार जैत होईल शेकी. तुम्हाला एक सांग, युद्धात काय चाललं? जैत म्हणजे जय कुणाचा होईल? माझं लेकरू जिंकून येईल ना, हे सांग ना. ते कृष्ण बोलला, नारद ऐकलं, मोक्ष झाला. मला मोक्ष लागत नाही. मला माझं कार्ट सांग कुठे आहे ते. कार्ट पापिष्ट पुढाचा अंगार. त्याने महाभारत घडवला. त्याने 5 भावाला छळ केला. लक्षाग्रहाला आग लावली. असं पोरग त्याचं प्रेम ह्याला पापातला पाप दुराचारी. हो ते माऊली. सांगू नको मला. बापू, विजय कोण घेऊन येईल इकडं? कोण जिंकल? असं पोरग जिंकल ना? हे सांगते मला संजया. संजयाला लई राग आला होता तेव्हा. काय करेल बिचारा. त्याला आज्ञा होती ना आंधळ्याला सांगायची, युद्ध बघायची. पण त्यानं बघितलं कृष्णाला, चांगलं तत्वाला. त्याने काय स्वतःच कल्याण केलं. संजय उद्धरून गेला आणि आंधळा वनात तुटून गेला. आगीत पडला, त्याच्या शरीराला आग लागली. जिवंत देहाला आग. काय असेल ते लक्ष घ्या. म्हणून दुराचार्यासंग दुराचारी होऊ नका. जर पोरग बिघडलं तर नीट करा. टाकून ठेवती माय, कारण तीच पापी माय असते दुराचारी. तर तुला तिथं थांबवता येत नसल तर तू माय नावाला कलंक आहे. नाही, संस्कार देवाचे द्यावेच लागते. तुझ्या कुलाचा दीपक आहे, त्याला नीट करावं लागतं. त्याला आता कुला अंगार होते. जगात अपकीर्ती होती, अपकीर्ती. ते नकोय. कसा सांगू सात पुरी कन्या पुत्र होती जे सात्वे तयाचा हरीक वाटे. तेव्हा आम्ही बेजाची पंगत सुरू झाली. तुला हॉस्पिटलमध्ये लोकांना ऍडमिट भेटत नाही. ते सध्या काय चाललं सांग बरं. विजय कोण घेऊन येईल आणि मला कोण माझं पोरग जिंकल ना? तू पापी, तुझं पोरग पापी. विजय नसतो पाप्यापाशी, विजय पुण्यापाशी. सुख पुण्यवंताच्या घरात आहे. धर्माच्या घरात सुख आहे, अधर्माच्या घरात दुःख आहे. म्हणून त्या अधर्माचा नाश करायला मी कृष्ण बनून आलो. धर्माचा झेंडा फडकवला, अधर्माला संपवलं आणि गीता हृदयात दिली. सगळ्या जीवाच्या बुद्धीच्या आत गीता. धर्म अधर्म तर समजून घ्या ना. कळत नाही, जाऊ दे. एरवी विशेषे बहुतेक. तर पुढं चुकायला तर माझ्या समोर येऊ नको म्हणायचं. माझ्या समोर यायचंच नाही तू. ना तू माझा आणि तुझी. संपला विषय. चुकला नाही माऊली, बरोबर आहे. चूक झाकायची, चूक झाकायची, मग चूक येशील आली. मांडा चूक तुमची मध्ये. जेवढं येतेच, जेवढं झाकलं तेवढं वाटावरच येते. ती सगळ्यात खराब माया ती. तेव्हा बरोबर बेकार. एरवी विशेषे बहुतेक मुझे ऐसे मानसिक. मला बहुत जास्त काय वाटायला बघ ना आंधळ्या. माझं मन काय सांगायला बहुत वाटे मानसिक. माझ्या मनाला काय वाटायला तुझं पापी बरोबर जिंकल वय. नाही 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 नाही, कधीच नाही. ते नरकाला खाणे, तुझ्या पुढे नरकात नेले त्याने. लक्षात ठेव. आमुचे ऐसे मानसिक जे दुर्योधनाचे अधिक प्रताप सदा. जे दुर्योधनाचे अधिक प्रताप सदा. हे बघ, माझा दुर्योधन बाणामध्ये खूप बलवान आहे. त्याचा लई प्रताप ऐकलाय मी. आता कोणी शेवटचा प्रताप करणार आहे आणि मग मी त्याला जवळ घेणार आहे.
आणि लोखंडाला आलिंगन देणार आणि त्याला मारून टाकणारे धर्मराजाला ते आंधळ. खरंय पावली, खरं अगदी बरोबर आहे. याला जवळ घेणार आहे त्याला मारणार आहे. लोखंडाला दाबून टाकलं की ओ सुरा केला लोखंडाचा. केला केला केला. खरंच आहे. केला माऊली. केलं, सगळी शक्ती लावली त्यांनी, खरंच लावली. म्हणजे अधर्मी लोक समोरच्याला मारून टाकतात हे महाभारताला सांगितलं. अगदी खरं बरोबर. सांगितलं खरंच. इज दिस पॉइंट राईट? करेक्ट, राईट आहे. 100% राईट आहे. अधर्मी सत्याला चुरा करतात. त्याला कलियुग तिथून सुरू झाले. तिथून कलियुगाला प्रारंभ आहे सगळ्यालाच माहितीये. कारण भागवत पाठ आहे तुम्हाला, महाभारत पाठ आहे, दुसरं काय वेद काय येतं का तुम्हाला? होईल होय तुम्हाला आणि श्लोक नाही. त्या गोष्टी ऐकून ठेवायचा काट आणि बुद्धीचा माठ. खरंय माऊली, थाटच आहे. सोफ्यावर बसून एसीत बसून थाट माट आहे आणि बुद्धीचा पाठ आहे. वाया व्यक्त कथा सांडी मार्ग. लक्षात ठेव, मुली मुली फोडणी मारा लागते. हो बिर्याची, कोथिंबीरची, कढीपत्त्याची. ते मार्ग सोडून द्यायचा. मला कळून घे, ज्ञान भरून घे, चित्तचिन्मय करून टाक. बोधामध्ये ये आता, त्याला सोड. वाया व्यर्थ आणि कथा. बाबा 3 शब्द जर कळाले तर ज्ञान मार्ग मिळाला. अगदी माऊली. खरंय, बाया व्यर्थ आणि कथा, चांदी मार्ग. खरं आता जवारीचं गोंडर काढलं तर जवारी गिरणीत. हो माऊली, आता गिरणीत नाही ते काय पुन्हा पुन्हा काय गुंडरच काढत जवारीतले खडे काढले, जवारीतले किडे काढले, जवारीतलं बुसकाट काढलं. आता जवारी गिरणीत, आता बुद्धी ज्ञानात. आता पुन्हा पुन्हा जवारीला सांभाळली तर जवारीला कीड लागली. तसं बुद्धीला कीड लागली भेदाची. कथा भेदातून आहे आणि त्याची प्राप्ती भेदातून, त्याचं स्वरूप वेदातून, त्याचा स्पर्श हृदयातून, त्याचा आनंद मोक्षातून. साष्टांग दंडवत माऊली. खरं पडायचं तेच ते. 5वीतलं वर्ग 10वीत जा वाटतं, 10वीतलं 12वीत, पुन्हा सुपर 95% आवडते. आणि 5वीमध्ये मनुस तर करमतच राहायचं. हे वाचा आणि ते करा आणि मनुस तर येत धरा. ज्ञान घ, वेद कधी, गीता कधी, बोध कधी, स्वानंद कधी, अभेद कधी, मोक्ष कधी. कधी कर्माला नाही मोक्ष, सुरुवात आहे तिथं, एंट्री आहे. बुद्धीला भगवंत काढताण्याची दारातली डोळे ते फर्स्ट फ्लोअर. बालाजीला पाहण्या 7 दार ओलांडायचे, खऱ्या बाळाजीला बघायला अज्ञान ओलांडायचे. अगदी माऊली. साष्टांग दंडवत. मनुस तर कर्म, जप करा, वाचन करा, धोंडा करा, तीर्थ करा, श्रवण जाणा, ब्रह्म बना. अगदी माऊली. खरंच किती मूर्खपणा आहे. सगळं जग महापुरात चालत बहिरंगाच्या. दुनियाच्या दुनिया पागल बनायली आणि त्याची झोळी ह्याला भरायची जाऊन तिथं. येतील घेतील नरकात जातील, नरकाची सोय करायला करू दे. त्यांच्यावर इन्कम, त्याला इन्कम, ह्याला नरकाकडे कम कमी. इंटू नरक. खरंच आहे, नरकामध्ये वेलकम आहे त्याला, वेलकम. नरक वेलकम. मुझे से मानसिक जे दुर्धनाचे अधिक प्रताप सदा. आतापर्यंत त्याचा प्रताप त्याचा ऐकलेले, आता पण त्याचा प्रतापच आहे. आता त्याचा मुडदा आहे, माती तिची प्रताप.
आणि एराचे निपाडे तळहे याचे देवडे. बाकीचे असे सैन्य बघितलं का नाही पांडवाचं, देवडे दीडपटे आमचं सैन्य. त्याला मागितलं देवा, लुटून घेतलं, लुटून. अधर्मी लोकांना लुटतात, मुंडकं मोडतात. देवडे एराचे. बाकीचे जे सैन्य आहे ना समोर अर्जुनाचं, तिकडे भगवंत आहे आंधळ्या, त्याच्या पाठीमाग देव आहे आणि ते गुरु बनलाय. श्रीकृष्ण विजय स्वरूप दोन्ही त्याच्या माग बघ, आधी कृष्ण मग गुरु, दोघं एक आहे त्याच्या पाठीमाग. सद्गुरु सारखा असते पाठी राहता, इतराचा अनेक पूर्ण करी. राजयाची कंता काय विक मागे, मनाची जो देश ती पावे. कल्पतरुवटी जो कोणी वैसला, काय होणे त्याला. काहीच ऊन नाही. कल्पतरूच्या तळवटी बसल्यावर काय ऊन आहे माऊली. साक्षात श्रीकृष्ण. दीडपट सैन्य आहे, चौकात दुप्पट तिप्पट चौपट 100 पट असते. दीडपट त्याचं आहे का तुम्ही थांबा, जरा जास्त जाऊ शकता रे बाबा, नसलेली पिढ्या बायका मला अंतरची आहे. एराचेनी पाडे दळही याचे देवटे. हे बाकीचे सैन्य बघितलं नाही अर्जुनाचं, त्याच्याशी दीडपट माझ्या पोरात सैन्य. मग त्याच्या सैन्याला मारायला माझं सैन्य दीडपट आहे, त्याच्या सैन्य मारून टाकील आणि माझा दुर्योधन विजय घेऊन येईल. त्याच्या माग कृष्ण गुरु येते, योगेश्वर भगवान येतो, तो गुरु बनून ज्ञान दिलं. अर्जुनाच्या रथाचे घोडे घेतले, तुझ्या पोराचा विध्वंस करायला तो आलाय. आंधळ्या बस. हो माऊली. एराचे पाडे दळहे याचे देवडे. त्रिपट सैन्य आमच्या पोराचं. मग काय करू, किती असू दे, पापाला कधीच ईश्वर माफ करीत नाही. पापाला माफी नाही. वेदातून ईश्वराची ओळख नाही. देहाचा संबंध झाल्यावर अज्ञान सरकत नाही. संत मिळाल्यावर देवभाव उत्पन्न होत नाही. होतच नाही हो माऊली. माऊली, खरंच खरंच. संत मिळाल्यावर देवभावच नाही. म्हणून जैत पुढे आणील नाते, म्हणून जैत पुढे आणील नाते. म्हणून तो जिंकल ना आंधळ्या, मरण गपची बसणार. तो जिंकल का, आणि त्याचा प्रताप आहे, त्याचं सैन्य दुप्पट आहे, पण त्याच्या माग पाप दसपट आहे. हो माऊली. हो माऊली. प्रताप किती असला पण पाप किती आहे. त्याचं पाप वस्त्रहरण. सगळ्यात मोठं पाप माऊली तेच. हरण, छळणं त्यांना, त्यांचा द्वेष करणं, लाख मारणं, त्यांना वनवासात पाठवणं. अरे राम, हे पाप तुझं साचलेले. तुझं पोरग मरणार आहे, कुळाला घातक आहे, एकटं मरणार नाही, 11 अक्षरी तर मरणार आहे, गावच्या गावदास पडणार आहेत, सगळे देशीचे राजे जाणार आहेत, सगळं राज्य उजाड होणार आहे. तुझा एक कुपुत्र आहे, पुत्र नाहीये, आणि तू पापाला पात्र आहे, तू पुण्यवान नाहीये. हो माऊली. हर्षणी पण तिरुपतीला निर्वस्त्र केला, त्याला अरण्यात वनवासाला पाठवलं, आणि ह्यानं मज्जा घेतली. पापी दुराचारी तू, चांडाळ आहे तू, जो की अर्जुनासारख्या महाभक्ताला, कुंती सारख्या मातेला वनात धाडलं. 12 वर्ष राज्य त्याचं काढलं, आणि शेवटी कोण अग्नीत गेलं. गेलं की नाही? हो माऊली. हो माऊली. त्यांना 12 वर्ष वनवास दिला, मज्जा वाटली, मज्जा वाटली की नाही? मजा हकललं, पांडवाला हकललं घरातून. पण सजा भोगताना कधी देव माफ करत नाही, लक्षात ठेवा. पापाचं माप आपोआप. अगदी माऊली. पापाचं माप खरंय आपोआप. माऊली. पापाचं माप आपोआप. चुकय का? नाही माऊली, अगदी बरोबर आहे. जे लेकर राजवाड्यातले कुंती पुत्र, 5 देवाचा, 5 देवापासून अवतार 5चा, जन्म 5चा, सॉरी अवतार नाही, 5 देवापासून जन्म 5चा. कुंती लहान होती का? सूर्यपुत्र करणं लहान होता का? अर्जुन, नरनारायण, भीम, नकुल, काय धर्म, त्यांना मनात आलं धर्माला.
बाबो बाबो बाबो, पुण्याला बनवाजलेला पुण्याला तुझा कुळाचा विध्वंस झाला की नाही? झाला माऊली. किती मज्जा वाटली त्याला घरातून काढल्यावर गौरवाला. आणि त्या लंगड्याच्या कुणीला आंधळ्या बापाला. मग निघून गेले. कोण निघून गेले सांगा बरं, कोण निघून गेलं? माहित नाही. मंत्री कोण होते? मंत्री विदुर. विदुर 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 काका विदुर विदुर. त्यांना वनवास दिला की विदुराने सोडलं मंत्रीपद. पुण्याला छळे म्हणले, पुण्याच्या छळे मला राहायचं नाही. हो माऊली. व्यास आले ह्याच्याकडं सत्यवतीकडे. बाहेर निघा म्हणते. करायची सुना आणायच्या, अंबा अंबलिका अंबिका पुत्र करायचे, गादी चालवायची, राजावर बसवायचा राजा. सांगून दिले व्यास, तुलाचा नाश होणार आहे, तू सोडून दे राज्य, मनात पाहायचं चल आत्मज्ञान प्राप्त कर, मुक्तीच्या घरात चल असं सांगितलं व्यासानं येऊन. त्यांना दृष्टी होती पुढे काय होणार आहे ते. त्यांना म्हणले तुझ्या कुळाचा नाश होणार आहे, तुझ्या पोटाला दुर्योधन दुःशासन येणार आहे, त्याच्यापेक्षा न आलेले बरे सोडून दे घराला. तिने ऐकलं नाही. सत्यवती अंबा अंबेने का तुम्हाला सगळं म्हणते कशाला चालतं. भागवत रामाने पाठ आहे तुम्हाला, वेदचा पाठ आहे, भागवत पाठ आहे, मरा तेवढंच पाठ कर. आम्हा तव गमे ऐसे मा तुझे ज्योतिष कैसे. गमे ऐसे मला वाटते माझं पोरग जिंकल, पापी पोरग वैरे, त्या द्रौपदीच्या वस्त्राला हात घालणारं पोरग जिंकल, पुण्यवंताला छळ करणारा माणूस जिंकल. कदापि नाही, कदापि. आम्हा तव गमे ऐसे मला असं वाटते. काय वाटते? मा तुझे ज्योतिष कैसे. तुला काय वाटते? तुला काय वाटतं म्हणजे की संध्याच्या अंगार झाले, पण राजाला बोलता येत नाही म्हणून त्याने ओळीतून जोडे आणले. मा तुझे ज्योतिष कैसे. तुला काय वाटते? तुझं भविष्य काय आहे या युद्धाबद्दल? तुझं पापी पोरग तुला माहित नाही का? मला बोलतो का? संजयाच्या अंगात ते पापड झाली. गीता सांगतोय, बोध सांगतोय, मी मुक्त झालो, याला मुक्त व्हावं, युद्ध थांबावं हे ना, असं संजयाला वाटलं. आणि हे तो म्हणतो जिंकल कोण, असं कोण, तुझं भविष्य काय. गीता कोणीकडे गेली माहितच नाही. संजयाला राग आला. संजयाने पुढच्या ओळीत उत्तर दिलं. चंद्र ते ते चंद्रिका, संत ते ते विवेका, सज्जन तिथं सोरिका, वन्नी तिथं दाहका, मग जिथं भगवंत तिथे विजय. हो माऊली. साष्टांग दंडवत. 700 श्लोक पूर्ण झाले माऊली. आज 700 श्लोक होते. शेवटचा उद्गार संजयाचा तो आपण सगळेजण मिळून 3दा म्हणूयात. सगळ्यांनी माईक बंद करूनच म्हणा. तुम्ही फक्त माऊलीचाच आवाज ऐकू आपण. हो माऊली. आज आपली 700 श्लोकाचं गीते श्लोक भक्ती पूर्ण झाली. सद्गुरुनाथानं कृपा केली, आनंदाची झोळी भरली. त्या ठिकाणी मी कोण हे बुद्धीला त्या ईश्वराची प्राप्ती झाली. अज्ञानाची समाप्ती केली आणि त्या हरीच्या संगती गुरुनं मनाला दिली. हरीची संगती मनाला गुरुनं आणून दिली. त्या गुरुला लक्ष लक्ष अब्ज अब्ज कोटी प्रणाम, साष्टांग नमन. आमच्या गुरुला पण माऊली. आमच्या गुरुला पण कोटी कोटी प्रणाम, साष्टांग प्रणाम माऊली. कोटी कोटी प्रणाम. यत्र पार्थो धनुर्धर तत्र श्रीविजयो भूतिर ध्रुवामतिरमतिर् मम. या श्लोकातून उत्तर दिला. आता काय दिलं वगैरे उद्या श्लोकाचा भावार्थ होईल. टाइम जास्त घेतला, पर्याय नाहीये. मला श्लोक भगवान की जय.
माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. 700